हा आमचा 3rd डे आणि आता सकाळी आम्ही निघलोय कळसूबाई शिखराकडे. तर इथं आम्ही आता ट्रेनने जाणार आहोत. तर ट्रेनने तिथूनच एक जवळ गाव आहे, तर त्या गावाहून आम्ही वरती जाणार आहेत. हे बघू शकता तुम्ही, पाहिलंच नाही तुमच्या फ्लॅटपासून इकडे बाहेर येतो आम्ही. हा फ्लॅट नाशिकच्या पूर्ण मध्येच आहे, तरी पण इथं म्हणजे सोसायटी वगैरे आहे, त्याच्यामुळे ऑटोसाठी आम्हाला थोडंसं बाहेरच्या रोडला जायला लागेल. इथंच आहे बाहेरचा रोड आणि आम्ही आता जातोय. आणि आता कळसूबाईच्या वरती गेलो ना आपण भेटू. चला, तर आम्ही आता नाशिकवरून इगतपुरीला आलोय. इथंच समोर एक स्टेशन होतं. नाशिकवरून सकाळी 7 वाजता ट्रेन असतात, खूप जास्त ट्रेन असतात. त्या ट्रेननं आम्ही आलो इथं इगतपुरीला. इगतपुरीहून काहीतरी 32 किलोमीटरवर आपलं जे ट्रेक पॉईंट आहे ना कळसूबाईचा, तो ट्रेक पॉईंट आहे. आता आपल्याला तिथे जायचं आहे. नाश्ता वगैरे झालेला आहे आमचा आता. आता आम्ही समोर जातोय कळसूबाईच्या ट्रेककडं. इथे एक विलेज आहे. इगतपुरीहून आपल्याला घोटी विलेजला जायला लागेल, तिथून आपल्याला कळसूबाई, किंवा डायरेक्ट जरी गेलं तरी चालेल, पण आम्ही घोटी विलेजला आधी जाणार, तिथून कळसूबाईकडे जाणार. चला आपण जाऊ आता कळसूबाईला. इगतपुरी रेल्वे स्टेशनवरून आम्ही निघलो होतो. ऑटो वगैरे ऑप्शन भेटत वाटतात. सांगितलं की आम्हाला जेवढं तुम्ही लवकर येतो तेवढं चांगलं आहे. 5ला आधी 2ला पण गेलेलो होते, होईल तेवढं लवकर येतो. तर मित्रांनो, फायनली आम्ही इथं आलेलो आहोत कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी. बघू शकता तिकडं, तरी तिकडं ढगात जायचं आहे आम्हाला वरती. तर जे ज्याविषयी म्हणजे जो शिखर आम्ही फक्त पुस्तकामध्ये आणि फक्त ऐकलाच होता, आता अक्षरशः तो आमच्या समोर आहे आणि तो आपल्याला चढायचा आहे आणि वरती जायचं आहे आणि एक्झॅक्ट बघायचं आहे. बहुत लागलीच आता आम्ही ट्रेकला सुरू करणार आहोत. इथे एक मंदिर आहे, मंदिराचं दर्शन घेऊन वरती जायचं आहे. तुम्ही बघू शकता बरंच मध्ये एक गाव आहे आणि इथं पण खूप जास्त घरं आहेत. इथून ट्रेक सुरू होतो आणि वरती तुम्ही ढगात ते तुम्हाला दिसणार पण नाही तिकडं. तर तिथं आहे आपलं कळसूबाई शिखर. चला आता आपण जाऊया तिकडे. मित्रांनो, कळसूबाई ट्रेक सुरू झालाय, बघू शकता त्याची. आणि आम्ही सगळे आरामात चाललोय सध्या तरी. समोर जाऊन काय होईल काय माहिती. रस्ता तर खूप अवघड आहे तसं बघायला गेलं तर. म्हणजे हे तर काहीच नाही असं म्हणत होते, ह्याच्यापेक्षा अजून अवघड आहे. चला सर समोर जाऊ. काय प्रशांत, कसं वाटतंय? ट्रॅकिंग करताना व्ह्यू तर मस्त आहे रे, दम लागतोय. मित्रांनो, पूर्ण रस्ता पूर्ण असाच आहे, बघू शकता. रस्ता नाहीच आहे, हे पूर्ण दगडच आहे. याच्यावर चढायचंय. बघू शकता खाली, बघू शकता ते जे दिसते तिथून आम्ही इथं आलोय सध्या. आणि वरती अजून खूप जास्त आहे. काहीतरी पडल्यावर कोणी तो वाने रे का ये. मित्रांनो, जवळपास 40% झालंय. मागं बघू शकता आता कुठं ते खालून दिसू लागलेलं पहाड जवळ आलाय. या साईडला बघू शकता पूर्ण किती खाली आहे. तिथं जायचंय अजून. ते गाव बघा तिकडं, तिथून खालून आलोय. ते दिसत पण नाही येत आता. सगळं दिसायला प्लेनच आहे, पूर्ण चढायचं इथं. मित्रांनो खूप चढ थांब हे सगळं तेच बसतं इथंच थांब. इकडे बघ.
नजारा बघणं महत्वाचं आहे. ज्याच्यासाठी आलोय ते कर. डायरेक्ट चौकला जाऊन मित्रांनो, फायनली आम्ही पोहोचलेलो आहेत कळसुबाई शिखरावर. तुम्ही बघू शकता मागे मंदिर, जे की आम्ही फक्त फोटोमध्ये बघितलं होतं, इमॅजिन केलं होतं. अक्षरशः आम्ही तिथं आज आलेलो आहोत. चारी साईडने ढगा आहेत. काय म्हणतो परमेश्वर? तू कधी आला ते पण सांग ना आमचं. अच्छा, हां, मी आणि प्रशांत लेट आलो थोडं. परमेश्वर लवकर पोहोचला, पण आम्ही पोहोचलो, ह्याला महत्व आहे. तर ढग बघू शकता तुम्ही चारी साईडनं. खाली काहीच दिसू शकत नाही, फक्त आणि फक्त ढगच आहेत. परशा फेकून द्यायचं पुढं म्हणजे मोकळी जाते. टाकळी किती जुनी पाहिली अरे एकदा वडा स्विचच पूर्ण म्हणजे बोलणंच होत नाही, परत वाढावं लागेल अजून बाकी आहे काही. पहिला मोठा कॉन्ट्रॅक्ट भेटतो. काय कॉन्ट्रॅक्ट? फायनली आम्ही ट्रेक कंप्लीट केला आणि बेस व्हिलेजला पोहोचलोय. आता चाललोय परतीच्या प्रवासाला आम्ही नाशिकला, पुणे.